नमस्कार. मी बबलू गाडवे, भागेमारी तालुका पारसनी, जिल्हा नागपूर. आज दिनांक 26 सप्टेंबर 2025. चला, आजचं आपलं सकाळचं चिंतन आहे. निसर्गरम्य वातावरणात आल्यानंतर आपल्याला एक थोडंसं चिंतन करायचं असते. हे सर्वांना हे चिंतन सर्वांपर्यंत पोहोचावं आणि या चिंतनाचं महत्त्व कळावं म्हणून छोटंसं एक चिंतन करूया. तर आजचं चिंतन आहे राष्ट्रसंतांची ग्रामगीता. राष्ट्रसंतांनी जी ग्रामगीता लिहिलेली आहे त्यामध्ये 41 अध्याय आहे. ते 41 अध्यायामध्ये त्यांनी 41 विषय, वेगवेगळे विषय टाकलेले आहे की जे विषय तुम्हा आम्हा सर्वांच्या जीवनात उपयोगी पडू शकते. तर अशा प्रकारचे आहे विषय. पण ही जी ग्रामगीता त्यांनी लिहिली ती त्यांनी अर्पण केलेली आहे. ग्रामगीता ती कुणाला अर्पण केलेली आहे? तर ती त्यांनी ग्रामगीता ही कुठल्या मंत्र्याला, कुठल्या राष्ट्रपतीला किंवा कुठल्या म्हणजे याला त्याला अर्पण न करता त्यांनी सरळ सरळ ती अर्पण केलेली आहे शेतकऱ्याला. म्हणून त्यानं आपल्या अर्पण पत्रिकेमध्ये म्हटलेलं आहे, सर्व ग्रामासी सुखी करावे, अन्न वस्त्र पादात्री द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा. अशा प्रकारे त्यांनी ग्रामनाथाला म्हणजे जो शेतकरी वर्ग आहे त्या शेतकऱ्यालाही अर्पण केलेली ही ग्रामगीता आहे. अशा प्रकारे कष्ट करूनी महाल बांधसी, परी झोपडी ही नाही नीटकीसी, स्वातंत्र्याकरिता उडी घेशी, मजा भोगती इतरची. आणि आजचं काळ तसं झालेलं आहे. जो या देशहित, राष्ट्रहित, समाजहित ठेवून डोळ्यापुढे जगतो त्याची किंमत होत नाही आहे. आणि जो स्वतःचा स्वार्थ जो हे करतो, स्वार्थासाठीच जगतो स्वतःच्या, आणि खूप वैभव प्राप्त करतो, त्याचं नावलौकिक जिकडे तिकडे त्यांना हे करत असतात, लोक त्यांना किंमत देत असतात. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अशा प्रकारे आपल्याला ते अर्पण पत्रिकेमध्ये पुष्कळसं त्यांनी काही सांगून दिलेलं आहे. जर थोडीशी आपण अर्पण पत्रिका आणखी आपण थोडीशी पुढे जर ऐकली त्यांची तर आणखी तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या उलगडा होतील त्याच्या. म्हणून म्हणतात, ऐशा भोळ्या शंकराशी सौख्य लाभावे सर्व देशी, मानवाची पूर्णता तुझ्याशी प्राप्त व्हावी मना वाटे. म्हणून ही केली ग्रामगीता, जागृत व्हाव्या ग्रामदेवता. म्हणून त्यांनी ग्रामगीता केलेली आहे. कसं जागृत व्हावा ग्रामदेवता, संबंध यावा सागर सरिता, ऐसा तुझ्या सर्वांशी, तुझ्या आश्रमास प्रतिष्ठा मिळो, सकाळांचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेच झळझळो, विश्व माझी योगायोगे. म्हणून तुझ्याशी करीतो अर्पण, तू विश्वाचे अधिष्ठान, तुझेची वावे आधी उत्थान, विश्व माझी म्हणून या, ऐसेची हो जनिवनी, संतोष होईल माझिया म्हणे, मित्रत्व वाढो त्रिभुवनी, तुकड्या म्हणे ध्येय ह्याची. अशा प्रकारे त्यांनी समर्पण जे अर्पण पत्रिका समर्पित केली त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कधी कुणाला कुठे टीका टिप्पणी कुणावरती केली नाही. सरळ सरळ जीवन जगण्याचा त्यांनी अर्थ आम्हाला दाखवून दिलेला आहे. म्हणून ही जे ग्रामगीता आहे ही अशी त्यांनी अर्पण केलेली आहे. पण हे कसं झालं, ते ग्रामगीता लिहिताना त्यांना ते आषाढी शुद्ध एकादशी 22 जुलै 53 वर्षी चंद्रभागेच्या कुशी ध्यानास्थित राष्ट्रसंत, जेव्हा ते चंद्रभागेच्या तीरा ध्यानस्थित झाले राष्ट्रसंत, तेव्हा त्यांना स्फुरू लागली आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे. आणि त्याच्या म्हणजे त्यांना एक दैवी कृपा झाल्यासारखी त्यांनी ते ग्रामगीता त्यांनी लिहिली आणि ते 41 अध्याय त्यांनी इथे आपल्याला सांगितलेले आहे. धन्यवाद. मी बबलू गाडवे, भागीमारी तालुका पारसनी, जिल्हा नागपूर. चला, आता आपण ह्या देखावा तुम्हाला दाखवण्यात येत आहे. बघा, सुंदर असा हा निसर्ग देखावा आहे. चला, पुन्हा आणखी आपण मग यावरती पुन्हा चिंतन करत राहूया. आणि सुंदर सुंदर असं सकाळची वेळ असते आता, आणि अशा सकाळच्या वेळेस निसर्गरम्य वातावरणामध्ये समावेश ठेवून आपण आनंद घेतला पाहिजे. जय गुरुदेव, जय गुरुदेव. धन्यवाद.